सर्वांना नमस्कार. आपल्या या नवीन सखोल चर्चेत तुमचं स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत. हो, पण सुरुवात करण्याआधी अरे हो, अगदी बरोबर आठवण करून दिलीस. बघा श्रोत्यांनो, चर्चेला सुरुवात करण्याआधीच मला एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगायची आहे. जर तुम्हाला आमच्या या सखोल चर्चा, हे नवनवीन आणि रंजक विषय ऐकायला आवडत असतील, तर ट्रॅव्हल अँड पॉडकास्ट या चॅनलला लगेच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. हो, कारण आजचा विषय असा आहे ना, जो तुमची जगाकडे बघण्याची दृष्टी पूर्णपणे बदलून टाकेल. नक्कीच. म्हणजे मी जेव्हा या विषयाच्या सोर्स मटेरियलचा अभ्यास करत होते, तेव्हा इसवी सन 77चा एक प्रसंग माझ्या वाचनात आला आणि मी अक्षरशः थक्क झाले. रोमच्या संसदेतला तो प्रसंग ना? हो, तोच. रोमची संसद, ज्याला सिनेट म्हटलं जायचं, तिथे ना एक अतिशय गंभीर चर्चा सुरू होती. आणि प्लिनी दी एल्डर नावाचा एक अत्यंत आदरणीय रोमन तत्वज्ञ तिथे उभा राहतो आणि आणि चक्क रडायला लागतो. बापरे, संसदेत? हो, तो अक्षरशः संतापून भाषण देतोय की आपल्या रोमन साम्राज्यातील स्त्रियांना पारदर्शक रेशमी कपडे घालण्याचं आणि इथल्या श्रीमंतांना जेवणात विशिष्ट मसाले खाण्याचं इतकं वेड लागलंय की आपल्या तिजोरीतील लाखो सोन्याची नाणी दरवर्षी हजारो किलोमीटर दूर असलेल्या एका परक्या देशात वाहून जात आहेत. आणि तो देश दुसरा तिसरा कोणी नसून आपला भारत होता. बरोबर. रोमचं सगळं सोनं भारतात खेचून आणणारा तो एक जादुई मार्ग होता. आणि आज आपण त्याच मार्गाचा, म्हणजेच सिल्क रोडचा असा एक सखोल आढावा घेणार आहोत, जो इतिहासाची सगळी जुनी समीकरणं मोडून काढेल. होय, कारण आपण जेव्हा शाळेत इतिहास शिकतो ना, तेव्हा तो नेहमी युरोपच्या चष्म्यातून बघायला शिकतो. म्हणजे ते वास्को द गामा वगैरे? अगदी. आपल्याला शिकवलं जातं की वास्को द गामाने भारताचा शोध लावला किंवा कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला. जणू काही जगाचा केंद्रबिंदू हा लंडन, पॅरिस किंवा माद्रिद हीच शहर होती. पण मग खरं काय आहे? हे बघ, पीटर फ्रँकोपेन यांचं द सिल्क रोड्स, अ न्यू हिस्ट्री ऑफ द वर्ल्ड हे पुस्तक हा सगळा समज खोटं ठरवतं. फ्रँकोपेन अतिशय पुराव्यांसहित सिद्ध करतात की की जगाचा खरा इतिहास युरोपच्या सुंदर राजवाड्यांमध्ये नाहीये. मग तो कुठे लिहिला गेलाय? तो आशियाच्या रखरखीत वाळवंटात आणि हिमालयाच्या बर्फाच्छादित पर्वतरांगांमध्ये लिहिला गेलाय. तिथे खरा इतिहास घडलाय. अरे वा. पण माझ्या मनात ना एक प्रश्न नेहमी यायचा. म्हणजे जेव्हा आपण सिल्क रोड किंवा रेशीम मार्ग असा शब्द ऐकतो, तेव्हा डोळ्यासमोर एखादा सलग विटांनी किंवा दगडांनी बांधलेला डांबरी महामार्ग येतो. हां, तो हायवेसारखा वाटतो ना? हो, एखादा हायवे सारखा. किंवा जर आजच्या भाषेत सांगायचं झालं तर मला तो एखादा ग्लोबल फायबर ऑप्टिक केबलच्या नेटवर्कसारखा वाटतो. जसं आज फायबर ऑप्टिक नेटवर्क डेटा एका सेकंदात एका देशातून दुसऱ्या देशात पोहोचवतो, तसाच हा सिल्क रोड वस्तू इकडून तिकडे नेत असेल, बरोबर ना? बघ, तुझे इंटरनेटच्या नेटवर्कचं उदाहरण दिलंस ना, ते संकल्पना समजून घेण्यासाठी अगदी उत्तम आहे. पण फायबर ऑप्टिक ही उपमा इथे थोडी चुकीची ठरेल. असं का? कारण फायबर ऑप्टिकमध्ये प्रचंड वेग असतो आणि माहिती थेट एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे जाते. सिल्क रोड तसा अजिबात नव्हता. म्हणजे तो सलग रस्ता नव्हता? नाहीच. पहिली गोष्ट म्हणजे तो एकच रस्ता नव्हता. ते हजारो किलोमीटर पसरलेले गुप्त मार्ग, वाळवंटातील पाऊलवाटा आणि सागरी मार्गांचं एक अत्यंत भयानक आणि गुंतागुंतीचं जाळं होतं. अरेच्छा. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कोणताही एक व्यापारी चीनमधून निघून थेट रोमपर्यंत प्रवास करत नसे. सिल्क रोड हा एका रिले रेस सारखा चालत असे. रिले रेस म्हणजे नेमकं कसं? मेकॅनिझम काय होतं यामागचं? रिले रेसमध्ये जसं एक खेळाडू दुसऱ्याच्या हातात बॅटन देतो ना, तसाच इथला व्यापार चालत असे. समजा चीनमधल्या एका व्यापाऱ्याने मूल्यवान रेशीम घेतलं, तर तो फक्त काही 100 किलोमीटरचा प्रवास करून वाळवंटातील एखाद्या ओएसिस म्हणजे वाळवंटातील हिरवळीच्या शहरात पोचायचा. तिथे तो दुसऱ्या व्यापाऱ्याला ते रेशीम विकायचा. अच्छा, म्हणजे तिथेच व्यवहार पूर्ण. हो, आणि तो दुसरा व्यापारी तिथून पुढे हिमालयाच्या पायथ्याशी ते तिसऱ्याला विकायचा. प्रत्येक हाताबदलात त्या वस्तूची किंमत दुप्पट किंवा तिप्पट व्हायची. बापरे. चीनमधून निघालेले रेशीम जेव्हा इराण, सिरिया पार करून भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर पोचायचं आणि तिथून जहाजाने रोममध्ये उतरायचं, तेव्हा त्याची किंमत मूळ किमतीच्या शेकडो पटीने वाढलेली असायची. अरे देवा. म्हणजे मधल्या दलालांनी अक्षरशः सोन्याची अंडी देणारी कोंबडी पकडली होती तर. अगदी बरोबर. म्हणूनच ते प्लिनी द एल्डर संसदेत रडत होते. पण एक सांग, याला सिल्क रोड का म्हणायचे? बाकीच्या गोष्टी नव्हत्या का? मसाले वगैरे होत्या ना, पण रेशीम ही त्या काळातलं सर्वात मोठं स्टेटस सिम्बॉल होतं. बघ,
चीनने रेशीम बनवण्याचं तंत्र म्हणजे रेशमाच्या किड्यांपासून धागा काढण्याची कला हजारो वर्ष जगापासून गुप्त ठेवली होती. हो, ते मी ऐकलंय. त्यामुळे युरोपमध्ये रेशीम ही एक अत्यंत दुर्मिळ आणि जादुई वस्तू मानली जायची. पण या रस्त्याचं महत्त्व फक्त रेशीम किंवा मसाल्यांपुरतं मर्यादित नव्हतं. मग आणखी काय होतं? इथेच खरी गोम आहे. फ्रँकोपान त्यांच्या पुस्तकात स्पष्ट करतात की जेव्हा लोक व्यापार करण्यासाठी प्रवास करतात तेव्हा ते फक्त मालाचीच देवाणघेवाण करत नाहीत. ते आपल्यासोबत आपले देव, आपला धर्म, आपली भाषा आणि तंत्रज्ञानही नेतात. एक मिनिट, म्हणजे आपण ज्याला फक्त व्यापारी रस्ता समजत होतो तो खऱ्या अर्थाने जगातील पहिला जागतिक कल्चरल एक्सचेंज प्रोग्राम होता तर? एक्झॅक्टली. आणि हे कसं झालं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे बौद्ध धर्माचा प्रसार. आता विचार कर, हजारो किलोमीटर पसरलेलं वाळवंट आहे, तिथे लुटारूंचा सुळसुळाट आहे. हां, मग व्यापाऱ्यांना भीती वाटणारच. बरोबर. अशावेळी व्यापारी प्रवासाला निघताना सुरक्षिततेसाठी काय करतील? ते अध्यात्माचा आधार घ्यायचे. या व्यापारी तांड्यांसोबत बौद्ध भिक्खू प्रवास करू लागले. अरे वा. भिक्खूंना प्रवासासाठी व्यापाऱ्यांचा आश्रय मिळाला आणि व्यापाऱ्यांना मानसिक शांती. वाळवंटात जिथे जिथे हे व्यापारी थांबायचे तिथे तिथे या भिक्खूंनी मठ स्थापन केले. याच मार्गाने बौद्ध धर्म भारतातून बाहेर पडला, हिमालयाच्या पलीकडे गेला आणि चीन, जपानपर्यंत पोचला. तसाच इस्लामचाही प्रसार याच मार्गाने झाला. हे खरंच थक्क करणार आहे. म्हणजे संरक्षणाच्या गरजेतून चक्क धर्माचा प्रसार झाला. आपण कधी या अँगलनी विचारच करत नाही. हो ना? पण या सगळ्या अवाढव्य नेटवर्कमध्ये आपल्या भारताचं स्थान काय होतं? कारण सिल्क रोड म्हटलं की फक्त चीन आणि युरोपच डोळ्यासमोर येतात. भारताचं स्थान यामध्ये अत्यंत मोक्याचं होतं. पुस्तकात पीटर फ्रँकोपॅन भारताला जगाचे सुवर्ण केंद्र म्हणजे गोल्डन हब म्हणतात. अरे वाह, सुवर्ण केंद्र. हो. आता भारत हा सुवर्ण केंद्र का बनला यामागचं भौगोलिक आणि तांत्रिक कारण समजून घेणं खूप गरजेचं आहे. हे सगळं शक्य झालं ते मान्सूनच्या वाऱ्यांमुळे. मान्सूनचे वारे? म्हणजे आपला तोच पाऊस आणणारा मान्सून, त्याचा आणि व्यापाराचा काय संबंध? खूप मोठा संबंध आहे. बघ, प्राचीन काळात जहाजे इंजिनवर चालत नव्हती, ती वाऱ्याच्या दिशेने शिडांवर चालायची. पहिल्या शतकाच्या आसपास ग्रीक आणि रोमन खलाशांना मान्सूनच्या वाऱ्यांचे सिक्रेट समजले. उन्हाळ्यात वारे नैऋत्येकडून भारताकडे वाहतात आणि हिवाळ्यात ते ईशान्येकडून परत फिरतात. अच्छा. या वाऱ्यांच्या चक्राचा वापर करून जहाजे किनारपट्टीला धरून प्रवास करण्याऐवजी थेट अरबी समुद्र ओलांडून अवघ्या काही महिन्यात भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पोचू लागली. या एका शोधामुळे भारताची बंदरे जागतिक व्यापाराचं केंद्र बनली. अरे चा, म्हणजे निसर्गानेच आपल्याला एक असा हायवे दिला होता जो थेट समुद्रावरून आपल्या दारात येत होता. अगदी. आणि आपण या बंदरांवरून काय विकायचो? प्रामुख्याने काळी मिरी, सुती कापड आणि मौल्यवान खडे. तू मगाशी रोमन तत्वज्ञ प्लिनी द एल्डरचा जो उल्लेख केलास ना, तो काळी मिरीसाठीच रडत होता. काळी मिरी इतकी महत्वाची होती ती? हो तर. युरोपमध्ये अतिशय कडाक्याची थंडी असायची. तिथे अन्न, विशेषतः मांस, हिवाळ्यात टिकवून ठेवण्यासाठी आणि त्याला चव आणण्यासाठी त्यांना काळी मिरी आणि इतर मसाल्यांची नितांत आवश्यकता असायची. आणि ते तिथे उगवत नसेल. बरोबर. हे मसाले फक्त भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशातच पिकायचे. त्यांच्यासाठी काळी मिरी म्हणजे आजच्या काळातले युरेनियम किंवा सोन्यासारखी मौल्यवान होती. इथेच तर खरी गंमत आहे बघ. आपण नेहमी इतिहासाच्या पुस्तकात वाचतो की युरोपियन लोकांनी आपल्याला लुटलं, आपली संपत्ती ओरबाडली. पण हा तो काळ होता जेव्हा चित्र पूर्णपणे उलटं होतं. युरोप खऱ्या अर्थाने भारतावर अवलंबून होता आणि आपण त्यांच्याकडून सोनं ओढून घेत होतो. हो, तेच तर. म्हणजे आपण फक्त नैसर्गिक साधनसंपत्तीमुळे सोने की चिडिया नव्हतो, तर जागतिक सप्लाय चेन आपल्या हातात होती, म्हणून आपण खऱ्या अर्थाने ग्लोबल बॉस होतो. अगदी अचूक. आपण सप्लाय चेन नियंत्रित करत होतो. पण काय? या दळणवळणाच्या आणि कनेक्टिव्हिटीच्या सुवर्णकाळाला एक अतिशय गडद आणि भयावह किनारही आहे. भयावह किनार? हो. जेव्हा जग इतक्या जवळून जोडलं जातं तेव्हा फक्त चांगल्याच गोष्टी पसरत नाहीत. जर या मार्गाने संपत्ती आणि धर्म सहज पसरू शकत होते तर धोकेही त्याच वेगाने पसरणार हे उघड आहे. म्हणजे अफाट संपत्तीच्या वासाने कोणीतरी आक्रमक तिथे आले असणार, मंगोल साम्राज्य. बरोबर. 13व्या शतकात चंगीझ खान आणि त्याच्या वारसदारांनी आशियापासून युरोपपर्यंत एक अवाढ्य साम्राज्य उभं केलं. त्यांनी सिल्क रोडवर पूर्ण नियंत्रण मिळवला. अच्छा. त्यांच्या या कठोर नियंत्रणामुळे सिल्क रोडवर इतकी शांतता प्रस्थापित झाली की त्याला पॅक्स मंगोलिका म्हणजे मंगोल शांतता म्हटलं गेलं. व्यापार अतिशय सुरक्षित आणि वेगवान झाला. पण काय? पण याच वेगाचा एक भयानक फटका संपूर्ण जगाला बसला. कसला फटका?
मृत्यूचा. या व्यापारी मार्गाने युरोपमध्ये एक अदृश्य शत्रू पोहोचला, द ब्लॅक डेथ, किंवा ज्याला आपण प्लेग म्हणतो. बापरे, प्लेग. पण तो असा व्यापारातून कसा आला? आता हा प्लेग कसा पसरला याचं मेकॅनिझम बघ. पुस्तकात दिलंय की प्लेगचे जंतू हे काळ्या उंदरांवरील पिसवांच्या अंगावर असायचे. मंगोल सैनिकांचे घोडे, धान्याची पोती आणि व्यापाऱ्यांचे तांडे यांच्यासोबत हे उंदीर आणि पिसवा अतिशय वेगाने प्रवास करू लागले. अरे देवा. ज्या रस्त्याने कधीकाळी रेशीम आणि मसाले यायचे, त्याच रस्त्याने आता मृत्यूचा प्रवास सुरू झाला. म्हणजे कनेक्टिव्हिटीचा हा सर्वात मोठा आणि भयानक दुष्परिणाम होता. पण हा आजार युरोपमध्ये पोहोचला कसा? कारण वाळवंट आणि युरोप यात तर समुद्र आहे ना. इथेच इतिहासातील बायोलॉजिकल वॉरफेअरची पहिली नोंद पाहायला मिळते. बायोलॉजिकल वॉरफेअर वा. त्या काळात? हो, 1347च्या आसपास काळ्या समुद्रावरील काफा नावाच्या एका व्यापारी शहराला मंगोलांनी वेढा घातला होता. मंगोल सैन्यामध्ये प्लेगची साथ पसरली. हो. तेव्हा त्यांनी चक्क कॅटापुल्ट वापरून कॅटापुल्ट वापरून प्लेगने मेलेल्या आपल्या सैनिकांचे मृतदेह काफा शहराच्या तटबंदीवरून आत फेकले. बापरे, हे तर अत्यंत किळसवाणे आणि भयानक आहे. होय, आणि त्या शहरात जे इटालियन व्यापारी होते ते घाबरून आपल्या जहाजांमध्ये बसले आणि त्यांनी युरोपकडे पळ काढला. त्यांच्या जहाजासोबत ते प्लेगचे उंदीरही युरोपमध्ये पोचले. आणि मग पुढे काय झालं? परिणाम असा झाला की अवघ्या काही वर्षात या ब्लॅक डेथने युरोपची तब्बल 30 ते 60% लोकसंख्या संपवून टाकली. शहरेच्या शहरे ओस पडली. हा सिल्क रोडचा सर्वात काळा इतिहास आहे. 30 ते 60% लोकसंख्या. हा आकडाच मेंदू सुन्न करणारा आहे. म्हणजे जो रस्ता जीवन आणि समृद्धीचा आधार होता, तोच रस्ता मृत्यूचा हायवे बनला. हो ना. हे अगदी अलीकडच्या जागतिक महामारीसारखंच आहे, नाही का? जिथे एका देशातील आजार विमानांच्या जागतिक नेटवर्कमुळे काही दिवसात जगभर पसरला. फक्त तेव्हा विमानांऐवजी घोडे आणि जहाजे होती. अगदी तंतोतंत. दळणवळणाचे धोके तेव्हाही तेच होते आणि आजही तेच आहेत. थांब, पण यानंतर काय झालं? वास्को द गामाने 1498 मध्ये युरोपमधून थेट भारतापर्यंतचा नवा सागरी मार्ग शोधला. मग तर या जुन्या जमिनीवरच्या सिल्क रोडची गरजच उरली नसेल ना. तो पूर्णपणे मोडीत निघाला असेल ना. बरोबर पाहता आपल्याला तसंच वाटतं. पुस्तकातील इतिहास सांगतो की युरोपने समुद्रावर वर्चस्व मिळवलं आणि जुना सिल्क रोड वाळवंटात गाडला गेला. पण फ्रँकोपॅन आपल्याला आजच्या काळाकडे लक्ष वेधायला सांगतात. आजच्या काळाकडे? हो. 2026 मध्ये आज आपण पाहिलं तर सिल्क रोड खरोखरच संपलाय का? अजिबात नाही. तो आज एका अत्यंत आधुनिक आणि नव्या रूपात पुन्हा जिवंत झाला आहे. चीनचा बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह किंवा BRI हा महाप्रकल्प काय आहे? ओहो, BRI बद्दल खूप ऐकलंय आपण. चीन जगभर रस्ते आणि बंदरे बांधतोय, पण हे जुन्या सिल्क रोड सारखंच आहे का? हे त्याचं व्हर्जन 2.0 आहे. इथं फक्त मालवाहू जहाजे किंवा ट्रेनचा विषय नाहीये. यामागे सप्लाय चेन डिप्लोमसी हे अत्यंत प्रभावी मेकॅनिझम आहे. फ्रँकोपॅन यांचा मुख्य धडा हाच आहे की आजच्या जगात महासत्ता बनण्यासाठी तुम्हाला सैन्य पाठवून देश जिंकण्याची गरज नाहीये. तुम्ही व्यापाराचे मार्ग आणि इन्फ्रास्ट्रक्चर नियंत्रित करा. जग आपोआप तुमच्या खिशात येईल. म्हणजे जसं चीनने श्रीलंकेत हंबनटोटा बंदर बांधलं आणि मग कर्जाच्या जाळ्यात अडकवून ते स्वतःच्या ताब्यात घेतलं, किंवा पाकिस्तानमध्ये गोवादर बंदर आणि हायवे बांधले, आपण नेहमी बातम्यांमध्ये वाचतोच. एक्झॅक्टली. प्राचीन काळात मंगोल साम्राज्याने तलवारीच्या जोरावर जे मार्ग नियंत्रित केले होते, तेच मार्ग आज चीन कर्जाच्या आणि गुंतवणुकीच्या माध्यमातून स्वतःच्या ताब्यात घेत आहे, असं पुस्तकात विश्लेषण केलंय. 19व्या शतकातील वसाहतवाद हा सैन्यावर अवलंबून होता, पण 21व्या शतकातील वसाहतवाद हा सप्लाय चेन आणि व्यापारावर अवलंबून आहे. जो रस्ते, बंदरे आणि डेटा केबल्स नियंत्रित करेल, तो भविष्यात जगावर राज्य करेल. म्हणजे जुना सिल्क रोड आता डिजिटल आणि इन्फ्रास्ट्रक्चर सिल्क रोड बनलाय. अगदी बरोबर. काय विलक्षण विचार आहे हा. म्हणजे या सगळ्या चर्चेचा अर्थ असा निघतो की इतिहास कधीच जुना होत नाही किंवा संपत नाही. तो फक्त नवीन तंत्रज्ञान आणि नव्या सोंगट्या घेऊन स्वतःची पुनरावृत्ती करत असतो. हो, हे खरं आहे. कालचे घोडेस्वार व्यापारी आजचे कार्गो शिप्स आणि फायबर ऑप्टिक केबल्स बनले आहेत. पण सत्तेचा खेळ तोच आहे. जो जागतिक व्यापाराची नस पकडेल तोच जगाचा बॉस बनेल. अगदी बरोबर बोललीस. सिल्क रोडच्या या इतिहासाने आपल्याला हेच शिकवलं आहे की जगाचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कायम बदलत असतो. तो कधीच एका जागी थांबत नाही. खरंच हा सखोल आढावा अक्षरशः डोळे उघडणारा होता.
पण या सगळ्या प्रवासाच्या शेवटी माझ्या मनात आणि नक्कीच आपल्या सर्व श्रोत्यांच्या मनात एक मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला असेल. कोणता प्रश्न? आपण पाहिलं की प्राचीन काळात भारताने याच सिल्क रोडच्या माध्यमातून जगावर आर्थिक राज्य केलं होतं. निसर्गाने दिलेल्या मान्सूनच्या वाऱ्यांचा वापर करून आपण जगाचे सुवर्ण केंद्र बनलो होतो. बरोबर. मग मला हा विचार येतोय की रोमचं सोनं भारतात खिचून आणणारे ते आपले सुवर्ण दिवस आपण आधुनिक काळात पुन्हा मिळवू शकू का? आज जेव्हा जगाचा केंद्रबिंदू पुन्हा एकदा आशियाकडे वळतोय, तेव्हा भारत पुन्हा एकदा ग्लोबल सप्लाय चेनचा राजा बनू शकेल का? हा असा विचार आहे ज्यावर आपण सर्वांनीच गांभीर्याने विचार करायला हवा. हां, खरोखरच अस्वस्थ करणारा पण तितकाच आशादायी प्रश्न आहे. आणि याचं उत्तर आपल्या आजच्या आणि उद्याच्या निर्णयांवर अवलंबून असेल. नक्कीच. श्रोत्यांनो, तुम्हीही यावर विचार करा. भारताचा सुवर्णकाळ पुन्हा येऊ शकतो का? आजची सखोल चर्चा आपण इथेच थांबवतोय. पण थांबवण्याआधी हो, मी पुन्हा एकदा आठवण करून देते. जर तुम्हाला आजचा हा सिल्क रोडचा रंजक आणि ज्ञानवर्धक प्रवास आवडला असेल तर ट्रॅव्हल अँड पॉडकास्टच्या या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यातही आपण असेच नवनवीन वैचारिक प्रवास एकत्र करू शकू. आपण लवकरच भेटूया एका नवीन पुस्तकासह आणि नव्या ऐतिहासिक प्रवासासह. तोपर्यंत जगाचा नकाशा आणि इतिहास नव्या दृष्टिकोनातून बघत राहा. धन्यवाद. आणि लक्षात ठेवा, जगाचा खरा इतिहास समजून घ्यायचा असेल तर नेहमीच्या रस्त्यांवरून चालून चालणार नाही. आपल्याला आपला सिल्क रोड स्वतः शोधावा लागेल.